पुढच्या काळात अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले आहेत। पर्यावरणपूरक वाहतूक धोरण असेल, ज्यात डिव्हायडर असेल, सुशोभीकरणाचं पार्किंग असेल, सुलभ शौचालय असतील, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल, भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा 256 कोटीचा, अंबा नाला पुनरुज्जीवन 100 कोटी रुपये, असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत। आपल्याला माहिती आहे, अंबादेवीचा जो प्रकल्प आहे 200 कोटी रुपयाचा, त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। छत्री तलाव पर्यटन असेल, वडाळीचा दुसरा टप्पा असेल, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत।